मनोज जरांगे यांनी ज्या ठिकाणाहून आरक्षणाचा लढा उभा केला त्या अंतरवाली सराटी गावामध्ये देखील आंदोलन गावकऱ्यांनी जल्लोष केलेला आहे। फटाके फोडून पेढे भरवत गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला। तसंच गावागावांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी। मनोज जरांगे यांनी उभारलेल्या यशस्वी लढ्याच्या पाठीमागे आणखी एक हात होता, तो म्हणजे त्यांच्या पत्नीचा। मनोज जरांगे महाराष्ट्रभर 4.5 महिन्यापासून फिरत असताना या संपूर्ण कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या त्यांच्या पत्नी सुमित्रा जरांगे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, जो परिवार देखील संपूर्ण आपल्या अडीअडचणीला मात करत मनोज जरांगे घरामध्ये नसताना देखील अतिशय यशस्वीपणे त्यांनी हा कुटुंबाचा गाडा हाकला। त्यांच्या पत्नी, वडील, मुलगा असेल, मुलगी असेल, ही सगळी मंडळी परिवारातली आहेत। ताई, कसं वाटतं बरं खरं आज खूप आनंद वाटतो, कारण 70 वर्षाचा लढा आज यशस्वी झाला। त्यासाठी आज शब्द नाही, इतका मोठा आनंद झाला। पण मला एक सांगा की 4.5 महिने हे कसे होते हो तुमच्यासाठी कुटुंब म्हणून? दुःख वाटत होतं, ते घरी नव्हते, तर 5.5 महिने झालं ते घरी नव्हते, पण असं वाटायचं कधीतरी न्याय हा मिळणारच आहे, तर तो आज मिळाला, त्यासाठी खूप आनंद झाला। मुंबईला गेल्यास धाकधूक वाढली होती तुमची, तिथे पुन्हा उपोषणाला बसणार होती। हो, सरकारने जर इथंच आरक्षण दिलं असतं तर तिथपर्यंत जाण्याची गरज पडली नसती, आणि ते उपोषण करणार म्हणल्यावर मला भीती वाटतेच। बरं, काय बरं वाटते? आमचे दीर म्हणजे एक महाराष्ट्राचे देवच झालेले इथं। त्यांनी 22 वर्षापासून लढाई हो जनतेसाठी चालीत आली ती, पण त्याला आज यश मिळालेले। आज तुम्हाला काय वाटते बरं, हे सगळं आता यश मिळालेले त्याच्यावर? आता यश मिळालं, चांगलं झालं, आनंद झाला ना। मुख्यमंत्र्यांनी शपथ खाल्ली होती, ते आपलं काम करणारच होते असं आश्वासनच होतं। त्यांचे खूप आभारी आहेत आम्ही। जनता सुद्धा मागं असल्यामुळे त्या जनतेचे सुद्धा आशीर्वाद आहेत, म्हणून ते सक्सेस झालं आणि यश आलं। तुला आजच्या दिवसाचं कसं महत्त्व आहे तुझं? आजचा दिवस आमच्यासाठी सुवर्ण क्षणाने लिहिला जाणार आहे, कारण संपूर्ण मराठा समाजाला आज न्याय मिळाला। कारण गेल्या 70 वर्षापासून हा लढा चालू होता, त्याला आज कुठेतरी यश मिळालं आहे, याचा खूप मोठा आनंद आहे आणि सर्वात मोठा सण आहे मराठा समाजासाठी आज। बरं पल्लवी, आज थोडक्यात मला सांग की आज तुझ्यासाठी हा कसा आनंद आहे? खूप आनंद वाटतो, कारण 70 वर्षाचा लढा आणि जे आत्तापर्यंत कधीच घडलं नाही ते पप्पांनी करून दाखवलंच। इतका आनंद वाटतो, खूप म्हणजे खूप आनंद झाला। हे सगळं कुटुंब आहे समर्थपणे मनोज जरांगे यांना साथ देणारं, कारण 4.5 महिने मनोज जरांगे हे कुटुंबाच्या बाहेर होते, मात्र या कुटुंबाने मनोभावे सर्व सदस्यांची एकमेकांना साथ देत कुठेतरी सेवा केलेली आहे आणि मनोज जरांगेंना अप्रत्यक्षपणे त्यांनी साथ देत कुठेतरी त्यांच्या ह्या लढ्यामध्ये यशस्वी टोक गाठण्यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत। रवी मुंडे, एबीपी माझा, अंकुशनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।